मित्रांनो नमस्कार. आपण जेव्हा ठरवतो की आम्हाला एक घर बांधायचं आहे, तर सर्वप्रथम हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. तर ते कोणते? तर पहिला प्रश्न म्हणजे आपण घर का बांधतोय? आपण स्वतःला राहण्यासाठी बांधतोय, भाड्याने देण्यासाठी बांधतोय, का एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण घर बांधतोय? तर जर आपण स्वतः राहण्यासाठी घर बांधणार असाल, तर सर्वप्रथम खर्चाचा अंदाज नक्की काढा. कारण काही लोकं घर बांधायला घेतात, पण खर्चाचा अंदाज अंदाज नसल्यामुळे अ, त्यांचं काम हे अर्धवट राहतं आणि 2-2 वर्ष ते काम पूर्ण करू शकत नाही. तर त्यामुळे होतं काय, की तुमच्या घराला जर ₹10,00,000 खर्च येणार आहे, तर तो खर्च तुमचा 15,00,000 वर जातो आणि यात तुमचे मोठे नुकसान होते. दुसरं म्हणजे जर घर तुम्ही भाड्याने देण्यासाठी बांधणार असाल, तर पहिलं तुम्ही हे बघा, की तुमच्या एरियामध्ये भाड्याचा रेट काय चालू आहे? तुम्हाला वन रूम किचन मग आपल्याला ठरवता येईल, की तुम्हाला वन रूम किचन बांधायचं आहे, वन बीएचके बांधायचं आहे का तुम्हाला अ, एखादा बंगलो बांधायचा आहे. कारण जर भाडंच तुम्हाला जर कमी मिळणार असेल, तर तुम्ही कितीही पॉश घर बांधलं, तर तुम्हाला पैसे मिळूच शकत नाही. तिसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तुम्ही बांधणार असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमचं तुमचं एरियाचं लोकेशन कसं आहे? तुम्हाला भविष्यात भाववाढ मिळू शकेल का? आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बांधताय, तर मग तुम्ही बंगलो बांधायचा की बिल्डिंग बांधायची हे तुम्ही ठरवा. तुम्हाला हे आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.